विठ्ठलाची मूर्ती किती भारी वाटते हा मूर्ती यार. वन ऑफ द बेस्ट प्लेस इन कर्जत. शेत नांगरतायत बैलाच्या जोडीने. बघा कसं धुकं झालेलं आहे सगळी डोंगरावरती. आणि हा असा व्ह्यू जो आपल्या म्हणजे रिसॉर्टची शान होती असं म्हणू शकता तुम्ही. नमस्कार, माझं नाव प्रगत लोके आणि वेलकम टू माय ब्लॉग. आणि आज आपण आहोत विठ्ठलाच्या मूर्तीच्या समोर. तुम्ही ओळखलंच असेल. आता आपण आहोत ते कर्जतमध्ये आणि आपण आलो ते कर्जत एक्सप्लोर करायला. थोडी कामं पण आहेत आणि त्याच्याशिवाय एक्सप्लोरेशन पण. तर आधी विठ्ठलाचं दर्शन घेऊया. तिकडे विठ्ठलाची वारी पण चालूच आहे. सगळे आपले वारकरी चालले आहेत विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला. आणि आपण इथे कर्जतमध्ये दर्शन घेतोय विठ्ठलाचं. बघा ना किती सुंदर मूर्ती आहे. आणि आज रविवार आहे त्याच्यामुळे प्रचंड पर्यटक आलेले आहेत. तर ते पण भाविक पण आणि पर्यटक पण सगळे या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होत आहेत. आणि या सगळ्या वातावरणाचा मस्तपैकी कर्जतचा आनंद घेत आहेत. तर या जय रे विठ्ठल. आपला पुढचा प्रवास आता सुरू करूया. सो बघा आता आपण आहोत ते कर्जतमध्येच. पण आता आलो आहेत ते बघा समोर कोणता किल्ला दिसतोय गेस करू शकता का? सो पेठ किल्ला आहे. ओके, सो आपण गेलो आहे. मी तर गेलो म्हणजे ट्रेकिंगसाठी पेठ किल्ल्यावरती. तर बघा ना काय ऑसम वातावरण आहे बघा. सगळं मस्तपैकी छान हिरवागार. आणि अशा वातावरणामध्ये फिरण्याची मजा वेगळीच आहे. आपण आपल्या फार्म हाऊसला पण जाणारच आहोत सोनगिरीला. सो या चला आता. सो बघा कर्जत म्हटलं की स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलच्या बाजूला असा 2 BHK बंगलो. छान आहे ना एकदम. मस्तपैकी इथे लॉन बनवलेला आहे आणि मोठा प्रिमायसेस आहे. तर बघा तर तिकडे छानपैकी 2 बसण्याची वगैरे व्यवस्था आहे. आणि या 2 BHK बंगलोला वरती छान टेरेस पण आहे. तर तिथे पण मस्तपैकी छान गप्पा मारत बसू शकता तुम्ही. आणि बघा कर्जतमधलं अजून एक सुंदर लोकेशन. आणि समोरच बघा छान डोंगर. आणि हा बघा हां सो किल्ला बघा इथून पण मस्त दिसतो आहे ना भारीच. आणि ते छोटीशी नदी आहे. पाण्याच्या बाजूलाच असं एक छान रिसॉर्ट आहे. सो आता आलेलो कर्जतमधील फेमस निसर्ग डाब्यामध्ये जेवायला. पण खूपच गर्दी आहे आज. तर बघूया आता इथून गलटी मारूया. दुसरीकडे कुठेतरी जेवणाची सोय बघूया कारण एवढा वेळ नाही आहे. आणि बघा बेस्ट ऑफ कर्जत मस्तपैकी आहे बघा. भात लावलेलं आहे आणि तिकडे दादा बघा शेत नांगरतायत बैलाच्या जोडीने. बघा कसं धुकं झालेलं आहे सगळी डोंगरावरती. आणि आपले काळे काळे ढग. पाऊस येऊन जाऊन आहे पण बघा ना तिकडे एक पूर्ण फॅमिली आहे. एकत्र सगळे मिळून शेती करतात. याचा आनंदच काय वेगळा ना. भारीच वाटतं आहे. मे बी कोण एकीकडे माझे आजोबा माझे वडील पण अशाच प्रकारे शेती करायची कोकणामध्ये. सो या मस्त वातावरण आहे. आणि जर आता या साईडला भटकतो आहे म्हणजे सगळीकडे भटकत असतो सध्या मी कर्जतमध्ये. स्वतः कर्जत जरा ओळखीचंच झालं आहे सगळं. छान वाटतं इथे आल्यावरती. काय बोलता कन्फर्म ना शिफ्ट होऊ ना इकडे म्हणजे परमनंटली शिफ्ट नाही होतं बट आय माईट रेंट अ प्लेस. ओके लेट्स सी. सो बघा आता कोंडिवडे गावात गेलो. कोंडिवडे गाव तुम्हाला माहिती आहे किती कशासाठी प्रसिद्ध आहे. तर ते आहे आपल्या राजमाची किल्ल्यासाठी. ते जरा थोडा बिझी होतो त्यामुळे शूट करायचंच राहून गेला. पण बघा ना आता परत एकदा आलो आहे ते आपल्या सोनगिरीच्या जवळपासच. आणि असा बघा छान असा ओघळ वाहत चालला आहे बघा. आणि तिथे दूरवर बघा मस्तपैकी वॉटरफॉल आहे. लेट्स सी सकाळी गेलो तर आपण वॉटरफॉलला पण जाऊ काय म्हणता. आणि इकडे आपला सोनगिरी किल्ला ते बघा तिकडे वरती. तर ट्रेक तर करायचं आहे पण पावसाळ्यात नको काय म्हणता. करूया. आणि आता फायनली आपण आलो ते आपल्या सोनगिरी फार्म हाऊसवरती. ओके हे बघा मस्तपैकी स्विमिंग पूल. आणि आजचा मुक्काम आज सोनगिरी फार्म हाऊसवरतीच आहेत. आज पर्यटक होते. आज आपले पर्यटक होते ते पर्यटक गेलेले आहेत. दुपारी जरा उशिराच गेले तर त्याच्यामुळे आम्ही पण जरा सगळी कामं संपून आता संध्याकाळची इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि वातावरण बघा काय झालेलं आहे. तिकडे बघा मस्तपैकी दूरवर सोनगिरी फोर्ट आणि हे सगळं ग्रीन. आणि हे इकडे आपला सोनगिरी फार्म हाऊस आणि आपला स्विमिंग पूल. आता प्लॅन आहे की प्रणीश आणि शनायाला कॉल लावायचा आहे. प्रणीश आणि शनाया गेले आहेत राजस्थानला. ओके सो प्रेरणा सासरी गेली आहे माझी बहीण. ओके आणि आताच पर्यटक गेले आहेत. आता जरा त्यांना कॉल लावतो आणि त्यांना स्विमिंग पूल दाखवतो कारण त्यांना आता परत यायचं आहे एकदा इकडे. ओके तर त्यांना घेऊन येऊ आपण. ओके स्पेशली शनायाला. आणि प्रणीशला तर ऑफकोर्स आवडतं कारण त्याला स्विमिंग येते. असं काहीसा माहोल आहे बघा मस्तपैकी काळे ढग आणि असं काहीतरी मस्त वातावरण भारीच ना. तर आज आपलं मुक्काम आहे इथे. सो जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता कोणच नाही आहे त्यामुळे लाईट्स पण काढल्या आहेत. पण तरीसुद्धा अशा बेसिक लाईट्स तर असतातच त्यांनी. आणि आपले तुम्हाला माहिती आहे ना आठवत असेल सोलार लाईट्स आपण लावलेले त्यांचा आता पण चांगला प्रकाश येतो. सो सोनगिरीवरून शुभ सकाळ बघा असं वातावरण आहे. आणि बघू शकतो तिकडे आपला सोनगिरी किल्ला. ट्रेकला जायचं आहे पण बघूया कधी वेळ मिळतो तसं आपण जाऊ एकदा ट्रेकला. पण आता कसं जरा सीझन आहे त्यामुळे स्टाफ पण बिझी आहे. आणि स्टाफमधला एक मुलगा आहे ना तर तो इथे आपल्या गावातलाच आहे सूरज म्हणून. तर मे बी त्यालाच घेऊन एकदा गेला पाहिजे. पण सध्या तरी खूपच जंगल झालेलं असणार तर त्याच्यामुळे बघूया. आज तर मला वेळ नाही आहे आज पण थोडी कामं आहेत. ओके पण बघा आता सकाळी पप्पांचा फोन आलेला मुंबईवरून. अरे बाबा मुंबईत खूप पाऊस पडतो आहे तिकडे काय परिस्थिती आहे.
याने इंजिन येतं. ओके, तर त्याच्यामुळे पण मस्तच वातावरण झालेलं आहे. ओके, आता जरा एक गरमागरम चहा सांगितला आहे. आज सकाळी पण पाऊस पडून गेलेला आहे वाटतं. पाऊस तर पडतच असतो, त्याच्यामुळे सगळं छान असं हिरवंगार असतं. गाडी पण यस धुवायची आहे, जरा धुवूया गाडी. आणि हे बघा आपला स्विमिंग पूल मस्तपैकी साफ होतो आहे. ओके, सो प्युरिफायर लावलेला आहे. सो एकदा प्युरिफायर लावला तो बघा मस्त साफ होतो आहे. सो मे बी डुबकी मारेन पण एक, काय म्हणता? तर सगळं त्यांनी वाइंड अप करून ठेवलं आहे, कारण आज पण तसं बुकिंग नसतं. ओके, सो मोस्टली वीकेंड इज लाईक बिझनेस टाईम, तर शांतता आहे. आणि आता आला आहे तो आपला चहा, मस्तपैकी गरम गरम चहा. केअरटेकरने आणून दिला. आज कोराच चहा पितो, कारण कधी कधी मला कोरा चहा खूप आवडतो. ओके, तुम्हाला पण आवडतो का? आणि मी तो विचार करतो ॲक्च्युली, म्हणजे दूध कमी करायचं, कोराच चहा घ्यायचा, आणि मे बी इन फ्युचरमध्ये जरा साखर पण सोडून जायची. ओके, सो म्हणजे अजून हेल्दी होईल. आणि नंतर मग कधीतरी चहाच बंद करून टाकायचा. ते जरा डिफिकल्ट आहे. ओके, माझ्यासारख्या माणसासाठी कारण खूप सवयी आहेत मीडियाच्या. ओके, जेव्हा मीडियामध्ये होतो तेव्हा भरपूर चहा व्हायचा, पण बघू, प्रयत्न तर आहे चहा कमी करायचा. सो मस्तपैकी आंघोळ केली आता गरमागरम पाण्याने, आणि त्याच्याशिवाय मस्तपैकी चहा आणि कांदे पोहे. ओके, तर छानच बनवलेले. आणि आता बघा काही तुम्हाला चेंजेस दिसतो आहे का, हे आपण ओपन केलं आहे. ओके, कारण कसं झालेलं, सो आधी ॲक्च्युली हे बांधून का ठेवलेलं माहिती आहे, कारण तुम्हाला माहिती आहे कर्जतमध्ये प्रचंड पाऊस असतो, आणि त्याच्यामुळे कसं भरपूर तिकडे पाणी येत राहतं. पण त्याच्यामुळे ते चारही बाजूंनी सध्या बांधून ठेवलेलं, म्हणजे ॲटलिस्ट जुलै एंडपर्यंत. ओके, कारण जुलै एंडपर्यंत खूप जास्त पाऊस असतो, आणि ऑगस्टमध्ये एकदा श्रावण महिना चालू झाला ना की मग पाऊस रिमझिम चालू होतो, मग कसं कंट्रोलेबल आहे. पण बरेच जे आपले कस्टमर येत होते तर त्यांनी फीडबॅक दिला की दादा आम्हाला त्याच्यामुळे ना मच्छान एन्जॉय करता येत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे जे पण लोक कोल्ड्रिंक पितात तर त्यांना जरा असं हाईटवरती बसून कोल्ड्रिंक प्यायला आवडतं. ओके, आणि तसंच आमचा उद्देश हा पण होता की जरी समजा धुवाधार पाऊस झाला आणि जर इकडे जेवायला बसायला मिळत नसेल तर उद्या तिकडे पण आपण जेवण लावू शकतो. पण जनरली आता आम्ही ऑब्झर्व केलं की लोक इथेच जेवण करणं प्रिफर करतात, कारण बघा आता इथे पण आम्ही असं चारी बाजूने ना प्लॅस्टिक लावून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे पाणी काही येत नाही, आणि फक्त ही एकच साईड ओपन असते. ओके, सो दॅट इज मॅनेजेबल, म्हणजे खालून वगैरे पाऊस एवढा लागत नाही. ओके, सो जेवताना वगैरे ते मॅनेज करतो. नाहीतर आम्ही अजून एक ऑप्शन डेव्हलप केलं आहे की ते बघा तिकडे पण थोडं प्लॅस्टिक बांधून ठेवलं, आणि तिकडे पण बघा सगळेच लोक एकदम जेवायला बसायला येत नाही. 20 जणांचा ग्रुप जरी आला तरी 10 जण आधी येतात, मग काही जण आंघोळ करत असतात, काही जण फ्रेश होत असतात. तिकडे पण जेवणाची अरेंजमेंट केली आहे. पण आता बघा हे असं ओपन करून ठेवलेलं आहे, म्हणजे ते बघा त्यात तुम्हाला दिसत असेल वरती जी ताडपत्री आहे, कारण आधी मी प्लॅस्टिक मारलेलं पण ते प्लॅस्टिक पण टिकत नाही, एवढा पाऊस जोरदार येतो आणि हवा येते. तर आणि ते प्लॅस्टिक पण काय असं पातळ प्लॅस्टिक नाही, तुम्ही बघू शकता ते पण असं जाडं प्लॅस्टिकच आहे, तरीसुद्धा तसा त्रास होत होता. सो आता मग तसं त्याचं सोल्युशन हेच काढलं की आता ही जी आम्ही ताडपत्रीत लावलेली आता डायरेक्टली प्लॅस्टिक पण नाही, तर ती ताडपत्रीच वरती खेचून बांधून ठेवलेली आहे. तर त्याला आता अजून एक डोकं लावायचं आहे, तर ते डोकं लावणार आणि म्हणजे बाकीच्या वेळी ती आम्हाला खाली करता येईल, आणि जेव्हा कस्टमर असतील तेव्हा आम्ही ती ओपन करणार. म्हणजे तुम्हाला वरती बसून एक मिनिट दाखवतात ना तुम्हाला कसून वरतून व्ह्यू दिसेल ते. आणि जरा मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये पण पाणी भरण्याचं काम चालू आहे हे बघा. आणि आपलं जेवणाचं हे पण सेक्युअर्ड केलेलं आहे. पण आधी मेन वरती जाऊया का. कसं आहे की एकदा आपण या गोष्टीमध्ये उतरलो नाही की नंतर एक गोष्ट क्लिक व्हायला लागते. सो बघा आता काय तुम्ही इथे मस्तपैकी बसू शकता, फॅन तर आहेच. ओके, आणि अजून एक टेबल फॅन आम्ही मागवणार आहोत. ओके, आणि हा असा व्ह्यू जो आपल्या म्हणजे रिसॉर्टची शान होती असं म्हणू शकता तुम्ही. ओके, की असं बसून पावसाळ्यामध्ये रिमझिम पाऊस असेल ना ऑगस्टमध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त कधी सोसाट्याचा वारा सुटतो ना मग त्यावेळी सगळं पाणी आतमध्ये यायला लागतं. थोडं येईल, नाहीतर मग ते काय करणार आहेत की हा जो आहे ना तर तो थोडा ब्लॉक करतील. ओके, असं काहीतरी करतील. तर बघूया कसं काय करायचं ते, लेट्स सी. ओके, आणि नंतर मग इथे पण जेवणाचा आनंद घेऊ शकता. आता जरा बंद होतं, आता ते साफ करतील थोड्याच वेळात. माय कार इज ऑल्सो गेटिंग रेडी. आता आपण निघूया फटाफट आपल्या कामाला. काय म्हणता? पण आवडलं ना तुम्हाला? तुमच्या फीडबॅकवरती काम होतं असं नाही. सो नाऊ यू कॅन एन्जॉय मचाण. डिनर तुम्ही तिकडेच करा. ओके, मला असं वाटतं मच्छांचा उपयोग कशासाठी होतो ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सांगायची गरज नाही. तर तुम्ही तो येऊन करू शकता छानपैकी. आणि पार्टी वगैरे पण करायची असेल, बड्डे पार्टी वगैरे, तर त्याचा पण इथे बंदोबस्त होऊन जाईल. ओके, आणि अजून 4 स्टँडिंग फॅन आणायचे आहेत. ओके, म्हणजे जे उभे करायचे फॅन असतात ना हाईटवरती. ओके, आणि त्याचे एक्सटेन्शन पण घ्यायचे आहेत. म्हणजे कसं तो फॅन हा फॅन तर आहे, तो पण फॅन इकडे लावला मोठा असा तर म्हणजे छान हवा वगैरे होऊन जाईल. तिकडे पण जेवतानाचे 2 लावता येईल, तिकडे पण 1 लावता येईल. तर बघा ते तिकडे असं बघत असाल तर ते चारी बाजूने प्लॅस्टिकने ब्लॉक केलं. म्हणजे काही लोक कसं असतात जर तिथेच जेवण करणं प्रिफर करतात, त्यांना पावसाळ्यात तिकडे चालत यायची इच्छा नसते, कारण नंतर कसे सगळे स्विमिंग पूलमध्ये थकलेले असतात
आणि मग त्यांना असं वाटतं की अरे यार तिथल्या इथे जेवण मिळालं तर बरं. म्हणजे बऱ्याच वेळा तेच असंच डिमांड करतात की अरे आम्हाला तिकडेच जेवण देऊन टाका पटापट, आम्ही जेवतो आणि आराम करतो. इकडची फक्त मचांच्या खालच्या रूमची आहेत, ते माणसं तिकडे जातात. ओके, सो तसा काहीचा प्रकार. आणि बघा बाकी तर कसं असं छान वातावरण आहे, भारीच नाही एकदम. सो बघा समोरच आपली विठ्ठलाची मूर्ती, किती भारी वाटते हा मूर्ती यार. वन ऑफ द बेस्ट प्लेस इन कर्जत असं वाटायला लागलं. सकाळी सकाळी जर असं दर्शन झालं तर दिवस तर चांगला जाईलच. ओके, सो या आता आपण आपल्या कामाला सुरुवात करूया. सो शुभ सकाळ आपल्या कर्जतमधल्या सोनगिरी फार्म हाऊसवरून आणि त्याच्या मचाणवरून. बघा समोर सोनगिरी किल्ला मस्तपैकी धुक्यात हरवलेला आहे. आणि थँक गॉड आज पाऊस थांबलेला आहे थोडंसं, कारण पावसाने मुंबईमध्ये तर दाणादाण उडवलेली आहे, सगळाच गोंधळ करून ठेवलेला. आणि आज इकडे पण पाऊस थांबला आहे. काल आणि परवा चांगलाच पाऊस पडला. आणि आज काही करून मला मुंबईला पोचायचं आहे, कारण उद्या सकाळी सकाळी आपलं एक काम आहे, अर्ली मॉर्निंग. सो निघायचं आहे. पण त्याच्याआधी बघा आलो आहे तर मीच आनंद नाही घेतला स्विमिंग पूलचा. तर म्हटलं आता एक डुबकी तरी स्विमिंग पूलमध्ये मारावीच. ओके, आणि जसं तुम्हाला बोललो आता मचाण ओपन करून ठेवलेलं आहे तुमच्या डिमांडवरून. सो हे बघा हे असं आता मस्त इकडे बसून तुम्ही एन्जॉय करू शकता कोल्ड ड्रिंक्स. ओके, तर या आता मी जरा जातो स्विमिंग पूलमध्ये, एक डुबकी मारतो, आंघोळ करूया, फ्रेश होऊया आणि त्यानंतर मग बॅक टू वॉक. तो आता वेळ झाली आहे ती सोनगिरीला टाटा बाय बाय बोलायची. सो सामान वगैरे भरलं आहे मी गाडीमध्ये आणि आता जरा एका कामासाठी जाऊन येतो पटकन आणि त्यानंतर मग निघणार मुंबईकडच्या प्रवासाला. पण ऑन द वे आपल्याला एक फ्लॅट पण बघायचा आहे. फ्लॅट का बघायचा आहे ना, तर ते मी कुठेतरी एका लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं. तर तो फ्लॅट पण आपण बघू. आणि यस, हे ग्रीन कार्पेट चांगलंच वर्क करत आहे. म्हणजे आत्ता जस्ट सकाळी खूप जास्त पाऊस पडलेला त्यामुळे पाणी आहे, पण अदरवाईज ॲटलिस्ट मी म्हणजे आता केअरटेकरना विचारतो ना, बरेच जण याच्यावरती पण पावसाळी क्रिकेट खेळत होते किंवा बॅडमिंटन वगैरे, हे सुकल्यावरती ऑब्व्हियसली. ओके, जेव्हा पाऊस असताना तर नाही करत आहेत, कारण आता थोडा चिखल आहे म्हणून. ओके, सो आता वेळ झाली आहे ती बाय बाय बोलायची आपल्या सोनगिरी फार्म हाऊसला. सो जी पण कामं होती ती सगळी कामं आपण आता संपवलेली आहेत आणि आता आलेलो. आता इच्छा तर होती परत एकदा पाण्यात डुबकी मारायची, कारण मगाशी एक डुबकी मारली आणि पटापट आंघोळ केली, कारण काही कामासाठी जायचं होतं आणि त्यामुळे तुम्हाला दाखवता नाही आलं. आय एम सॉरी. ओके, सध्या कसं आहे की मीच जास्त बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करत असतो, त्याच्यामुळे व्लॉगमध्ये जेवढं तुम्हाला दाखवता येतील तेवढं नक्की दाखवतो. पण बाकी परत एकदा प्लॅन आहे कर्जतला यायचा. कोणाबरोबर ते तुम्हाला माहिती आहे. ओके, प्रणीश आणि शनायाबरोबर, बिकॉज दे लव स्विमिंग पूल. ते आता तिकडे पण स्विमिंग पूलला मिस करतात. ओके, ते सध्या राजस्थानला गेलेत, तर ते आल्यावरती आपण नक्कीच जाऊ. ओके, त्यांना पण आता जास्त दिवस नाही आहेत, ते पण आता पटापट US ला पळतील. ओके, सो त्या अनुषंगाने आपण परत एकदा येण्याचा नक्की प्रयत्न करूया. तर आता चला निघूया आपण आपल्या मुंबईकडच्या प्रवासासाठी. पाऊस पण थांबला आहे, ती चांगली गोष्ट आहे, आणि दुपारची वेळ आहे त्यामुळे ट्रॅफिक पण जास्त लागणार नाही. तर चला पटापट निघूया. सो बाय बाय सोनगिरी, भेटू आपण लवकरच.